महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून आज प्रसिद्ध असलेले आमच्या अजितदादा यांच्या मागे कुठली सनी लागली किंवा कुठलं संकट त्यांच्या मागे ओढावलं काय माहीत। कारण अजितदादांचा 70,000 कोटीचा घोटाळा आला। अजितदादांनी घोटाळा लपवण्यासाठी पक्ष बदलला, काकाला सोडलं, ठीक आहे। अजितदादांनी शेतकऱ्याला बुडवलं, सिंचन घोटाळा केला, ते पण ठीक आहे। आत्ताच काही दिवसापूर्वीची जाहिरात ऐकली किंवा एक न्यूज आली होती की अजितदादांचे पार्थ पवार जे सुपुत्र आहे त्या पार्थ पवारांचा एक घोटाळा समोर आला। मग अजितदादांनी कसं बसं या संकटातून सावरून पुढे जात असताना महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं सांगितलं की अजितदादांच्या दुसऱ्या मुलाची आता टँगोची कंपनी आहे। आता अजितदादांनी टँगो कंपनीसाठी खूप काही पावलं पुढे घेतलेली आहेत किंवा काही निर्णय अजितदादांनी त्यासाठी घेतलेले आहेत, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी आताच विधान केलेलं आहे। आता अजितदादांच्या मागे जे 3 संकट ओढावले, पहिलं म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या भाषणात सांगितलं होतं एनसीपीवर करीब 70,000 कोटी का घोटाळा आहे, असं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं। परंतु लगेच काही दिवसानंतर फडणवीस साहेबांनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं आणि पक्षात घेऊन त्यांना अर्थमंत्रीपद दिलं। अर्थमंत्रीपद दिल्यानंतर महाराष्ट्राने खपवून घेतलं, सिंचन घोटाळा केला, महाराष्ट्राने ते देखील खपवून घेतलं। परंतु त्यानंतर आत्ता पार्थ पवारांचा घोटाळा उघडकीस आला। पार्थ पवारांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर लगेच हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं की दादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी आहे। आता दादांनी जीव द्यावा का पार्थ पवारांनी जीव द्यावा का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जीव द्यावा? कारण हे पवार घराणं आज कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांना लुटत आहे, कित्येक दिवसापासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला लुटत आहे। अजितदादांनी एक पत्रकार परिषद बोलावून सांगावी की या घटनेमागचं नेमकं तथ्य काय आहे किंवा या घटनेचा नेमकं सत्य तरी काय आहे। कारण अजितदादांनी महाराष्ट्राला जवळपास आज 100 करोड रुपयांचा फसवलेला आहे। 70,000 कोटीचा त्यांचा घोटाळा ते बाजूला राहिला। पार्थ पवारांनी नवीन घोटाळा केला, त्यासोबत दादांची आता टँगो नावाची जी मुलाची कंपनी उघडकीस आली, त्यासाठी जे दादांनी काही पुढे पावलं उचलली आहेत त्याचं जे काही उत्तर आहे ते अजितदादांनी जनतेसमोर दिलं पाहिजे। कारण महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादा शेतकरी आहेत, अजितदादा अर्थमंत्री आहेत, या नात्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त त्यांना कर्जमाफी मागितली होती। कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री असलेले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीपूर्वी असं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुमची कर्जमाफी करू। कारण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी भीक मागितलं नव्हतं, तर तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी आता शेतकरी तुमच्या समोर आलाय आणि शेतकऱ्यांनी आता प्रश्न उभा केलाय। अजितदादांनी लवकरात लवकर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। कारण अजितदादांचे घोटाळे महाराष्ट्रात कित्येक दिवसापासून खपवून घेतोय, परंतु आता यांचे हे घोटाळे आता महाराष्ट्र खपवून घेणार नाही। कारण कितीतरी आंदोलनं आज शेतकऱ्यांची निघालेली आहेत, फक्त आणि फक्त आता मंत्रिमंडळावर आंदोलन निघायचं राहिलेलं आहे। म्हणून अजितदादांना एक नम्रतेची विनंती आहे, तुमचं ठेवा झाकून, लोकांचं बघा वाकून, हे आता अजितदादांनी बंद केलं पाहिजे। कारण आता आपले स्वतःची घोटाळे त्यांनी लपवण्यासाठी एकदा तरी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची कर्जमाफी दिली पाहिजे। कारण शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नव्हती, तुम्ही आश्वासन दिलं। यंदा शेतकऱ्यांचं पीक देखील वाया गेलेलं आहे। अक्षरशः पीक वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी, रब्बीची हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अर्थसहाय्य हवं। म्हणून अजितदादांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, त्यासोबत शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील दिली पाहिजे। कारण आता हा शेतकऱ्यांचा हक्क शेतकरी घेतल्याशिवाय सोडणार नाही, हे सांगतोय। जय हिंद, जय भारत।